गेल्या वर्षीच्या नवोदय विद्यालयाच्या पेपरमध्ये या उतार्यामध्ये मुलं सर्वात जास्त चुकली होती. त्याच्यामुळे त्यांना 94-96 एवढे मार्क पडून सुद्धा विद्यार्थी सिलेक्शन पासून लांब राहिले होते. स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मी मयूर कोस्त्रे. आपण पाहता आपला MSK सर युट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तो पॅसेज पाहणार आहे की त्याच्यामध्ये विद्यार्थी का चुकले होते. तो पॅसेज कोणता होता, गेल्या वर्षी हा परीक्षेमध्ये विचारला होता. आणि पॅसेज उतार्यावरती सराव करण्यासाठी सर्वात बेस्ट जे बुक आहे की ज्याच्यामध्ये त्यांना पॅसेज, मराठी पॅसेज आणि इंग्लिश पॅसेज दोघांची तयारी करता येणार आहे, हे पण मी शेअर करणार आहे. आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, आपल्याला सर्व गोष्टीची क्लॅरिटी याच्यामध्ये येणार आहे. नवोदय विद्यालयाच्या पेपरमध्ये मुलांना भाषा विषयामध्ये 4 पॅसेज असतात. मराठीमधील मुलांना मराठीमधून 4 पॅसेज, इंग्लिश मधील मुलांना इंग्लिश मधून 4 पॅसेज. याच्यामध्ये आपल्याला दिसते हा भाषा विषय, याच्यामध्ये 20 क्वेश्चन आहेत मुलांना, टोटल 25 मार्क आहेत. आणि असं झालेलं आहे मुलं नवोदय विद्यालयामध्ये मॅथ्स मध्ये इतका चांगला अभ्यास करतात, आउट ऑफ कव्हर करतात, मेंटल ॲबिलिटी आउट ऑफ कव्हर करतात. आणि गेल्या वर्षी सुद्धा फक्त भाषा विषयामुळे मुलांचं सिलेक्शन राहिलेले आहे. ज्यावेळेस आपण आपल्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना विचारताल की त्यांनी खूप चांगली तयारी केलेली होती, फक्त भाषा विषयामध्ये जी काही लेवल मुलांना विचारले जाते त्या प्रश्न किंवा तो जो पॅसेज असतो त्याची भाषाची लेवल, की बऱ्याचदा मुलांनी ह्या गोष्टी पाहिलेल्या नसतात, त्यांच्या हाताकडून हे शब्द गेलेले नसतात आणि मुलांची इथं चूक. आपण बघूया हा पॅसेज होता. याच्यामध्ये पॅसेज आहे, सोनेरी गरुड हा त्याच्या सोनेरी पंखामुळे सहज ओळखता येतो. वयस्क गरुड पक्षींमध्ये मादी ही नर पक्षींसारखीच दिसते, फक्त तिचा आकार मोठा. या दिमागदार पक्षाचे उत्तरी गोलार्धाच्या मोकळ्या जागेत वास्तव्य असते. तो झाडांवर किंवा कडेकपारींवर घरटी बांधतो, त्यामुळे त्याला हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मोठा अवकाश मिळतो. सोनेरी गरुड भरारी मारण्यात दक्ष असतो. त्याचा व्यापक पंख विस्तार आणि वातावरणातील वर येणारी उष्ण हवा त्याला दीर्घकाळ उडत राहण्यास मदतरूप ठरते. त्याला उडत राहताना पाहणे अत्यंत मनोरम असते. खालून वर येणारी हवा त्याच्यासाठी अत्यंत महत्वाची असते, कारण ती सोनेरी गरुडाला पंख न फडफडता उंचच उंच उडण्यास मदत करते. ओके, तो आपण जर पहिल्या प्रश्नाला, सोनेरी गरुड बहुवंशी टिंबटिंब आढळतो. तो कुठे आढळतो? कमी वारा आणि उष्ण हवा असलेल्या परिसरात, इमारती असलेल्या परिसरात, दक्षिण गोलार्धात, उत्तरी गोलार्धात. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी टिक मार्क केलेले आन्सर दिसते आणि हे बरोबर आहे की याच्यामध्ये उत्तरी गोलार्धात, आणि पॅसेज मध्ये याचं उत्तर पण आपल्याला सुरुवातीला दिसत आहे, उत्तरी गोलार्धात. पुढचा प्रश्न आहे, मादी गरुड पक्षी टिंबटिंब यावरून ओळखता येते. गडद पंख, सोनेरी पंख, भुरपट पंख आणि मोठा आकार. आता याच्यामध्ये बघितलं, हा सुद्धा मुलांना कन्फ्युज टाकणारा थोडासा प्रश्न आहे की मादी गरुड पक्षी, त्याबद्दल त्यांनी दिलेले की मादी गरुड पक्षी जी आहे ही नर पक्षींसारखी दिसते, फक्त तिचा आकार मोठा असतो. म्हणजे ती कशावरून ओळखता येते आपल्याला? ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आहे. तिचा आकार मोठा असतो, तिचा आकार मोठा असतो, त्यामुळे ऑप्शन नंबर डी याचं करेक्ट आहे. 63. तर आपण या प्रश्नाला आलो की जिथं मुलं सगळ्यात जास्त चुकलेली आहेत. घरटी बांधण्यासाठी गरुडाला कोणती जागा उपयुक्त वाटते? तर त्याच्यामध्ये ऑप्शन आहे मोकळी जागा, झाडे झुडपे नसलेला परिसर, उंच अवकाशात, इमारतींचा मोकळा परिसर. तर याच्यामध्ये असं जर आपण बघितलं, दिमागदार पक्षाचे उत्तरी गोलार्धाच्या मोकळ्या जागेतील वास्तव्य असते. ठीक आहे, त्यामुळे तो झाडावर किंवा कडेकपारीवर घरटी बांधतो, त्यामुळे त्याला हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मोठा अवकाश मिळतो. अवकाश मिळतो म्हणजे त्याला घरटे बांधण्यासाठी काय लागणार आहे? मोठं अवकाश लागणार आहे, म्हणजे त्याला मोकळं लागणार आहे. तो लक्षात घ्या, इथं मुलं कन्फ्युज झाली होती. आता याची मोकळी जागा काय चुकीचं उत्तर वाटत नाही आपल्याला, ते दिलंच होतं त्यांनी मोकळी जागा, पण याचं जे उत्तर इथं दिलेलं आहे उंच अवकाशामध्ये. कन्फ्युजिंग प्रश्न आहे, म्हणजे खरंच हा ज्यावेळेस एखादा व्यक्ती जरी पॅसेज सोडवायला बसला तरी त्याच्यात चुकू शकतं. हे लहान मुलं आहेत, हे 4वी-5वीची पोरं आहेत, 5वीची मुलं नवोदय विद्यालयात येणार आहेत, त्या लेवलची मुलं आहेत. तो 100% हा कन्फ्युजिंग शब्द प्रश्न होता आणि ह्याच्यामुळे मुलांना इथं अडचण आली होती. तुम्हाला काय वाटतं? आपण टाईप करू शकता की पॅसेजची लेवल आजकाल एवढी वाढलेली आहे की मुलं पॅसेज मुळेच ह्यांचं म्हणजे तेवढी लेवल तर जात नाही आणि सगळा फोकस आपला मॅथ्स कडे राहतो आणि मेनली इंटेलिजन्स कडे राहतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दिमागदार या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ठीक आहे, त्याच्यामध्ये स्वर्णिम, स्वर्णिम म्हणजे सोनेरी कलर सारखा होतो, विनयशील, भव्य, सुशील. कन्फ्युजिंग आहे मुलांसाठी, मुलांच्या लेवलसाठी, मुलांच्या वयानुसार. तुम्ही बघा दिमागदार शब्दाचा कोणता ओळखेल? बरेच जण तुम्ही टाईप करू शकता. तर दिसते आपल्याला दिमागदार इथं दिलेलं आहे की इथं आलेलं आहे, एक शब्द आलाय तो दिमागदार म्हणून. त्याच्यामध्ये तो दिमागदार मध्ये स्वर्णिम, सोनेरी कलर हा तर नाही, विनयशील नाही येणार, सुशील नाही. तर दिमागदारला आपण भव्य, दिमागदार आहे तो, भव्य आहे पक्षी, कारण गरुड हा पक्षी भव्य असतो. हे उत्तर पाहिजे होतं. मुलांसाठी कन्फ्युजनच होतं, आहेच आहे. मुलांची लेवल पाहिली, मुलांचं वाचन पाहिलं, त्यांना वाचन करायलाच वेळ मिळत नाही. शाळा आणि शाळेनंतर थोडासा वेळ अभ्यासासाठी मुलांना मिळतो, 2-2.5 तास. एवढ्या वेळामध्ये 3-3 विषय आणि बाकीच्या पण परीक्षा मुलं देत असतात. त्यामुळे लक्ष घ्या, पॅसेज विषयासाठी त्यांचं जास्तीत जास्त सराव, वाचन असणं आवश्यक आहे. पुढील पैकी मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द शोधा. जो मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी नाहीये. तसं मोठ्या शब्दाला विरुद्धार्थी लहान होऊ शकतं,
ठीक आहे. छोटा होऊ शकतो, सूक्ष्म होऊ शकतं, पण व्यापक शब्द होऊ शकतो, दॅट इज करेक्ट. परंतु याच्यामध्ये हे जे 2 प्रश्न होते याच्यामुळे मुलांचं मेरिट ऑटोमॅटिक कमी आलेले. अजूनही पुढचे 3 पॅसेज ते बरे होते, पण त्याच्यामध्ये पण मुलांचे 1-2 प्रश्न चुकले, मुलगा मेरिट मधून खाली आला. अशा पद्धतीने पॅसेज भाषा विषय नवोदय विद्यालयामध्ये महत्वाची. यासाठी आपल्याला एक महत्वाचं पुस्तक आपण आपल्याला रिकमेंड करतोय, प्रसन्न पब्लिकेशनचं जवाहर नवोदय विद्यालयाचं. ते 2000 जे अपडेट झालं 2024 मध्ये सिलेबस, त्याच्यानुसार 500 उतारे 2500 प्रश्न, टोटल 2500 प्रश्न आणि 500 उतारे हाताखाली गेल्यानंतर वेगवेगळ्या शब्दांची एक सवय मुलांना होणार, त्याचे मिनिंग माहित होणार आहे. आणि तर 3री-4थी पासून सर्व विद्यार्थी तयारी करतात आजकाल, त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे. तर पुस्तकाचे लेखक जे आहेत त्यांचा पण या क्षेत्रामध्ये बराचसा अनुभव आहे. त्यांचे विद्यार्थी स्वतः त्या पुढून पुढे गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्या शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचा बराचसा अनुभव आहे. हे पुस्तक कुठलीही परीक्षा असू द्या, नवोदय पॅटर्न, 4थी प्रज्ञाशोध, 5वी शिष्यवृत्ती, 7वी शिष्यवृत्ती, मंथन, अभिरूप, अक्षरगंगा, ATS, BDS, TS, NNSC, IME, BTS, तो कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी हे पुस्तक उपयुक्त राहणार आहे. याच्यामध्ये 500 पॅसेज आहेत जे मुलांना त्या लेवलचा सराव देऊ शकतात. याच्यामध्ये दिसते आपल्याला पूर्ण त्याची अनुक्रमणिका दिसते प्रत्येक पॅसेजची, जवळजवळ 500 पॅसेज पर्यंत बुक्सचे आपण काही PDF पाठ पाहूया. त्याच्यामध्ये उतारा क्रमांक 1 आणि याची जी प्रिंटिंग आहे हे पण आपल्याला मोठ्या अक्षरामध्ये दिसते आपल्याला. नारायण गुरु हे केवळ समाज, त्याच्यामध्ये त्या म्हणजे व्यक्तीवर आधारित पॅसेज, संवाद पॅसेज किंवा एखाद्या सायंटिफिक पॅसेज, अशा पद्धतीचे पॅसेज याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपल्याला त्याचे क्वेश्चन दिसतात आणि याचे जे आन्सर्स आहेत ते पण पाठीमागे याच्यात दिलेले आहेत. तो अशा पद्धतीने 500 पॅसेज असणारे हे पुस्तक हे इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम दोन्ही माध्यमातून उपलब्ध आहेत. दोन्हीमध्ये आहेत. आपल्याला मराठी मीडियम मध्ये ही 6वी आवृत्ती 2026 मधली बेस्ट सेलर म्हणून हे पुस्तक सध्या गेलेलं आहे. खूप त्याच्या विक्री झालेली आहे. आणि हे इंग्लिश माध्यमातून आहे. तो इंग्लिश आणि मराठी दोन्ही माध्यमातील विद्यार्थ्यांना पॅसेज मध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असेल तर हे पुस्तक 100% त्यांनी त्यांच्या हाताखालून सोडवलं, हे महत्वाचं आहे. तर हे पुस्तक आपण आपल्या ऑनलाईन घर बसल्या घरपोच मागवू शकता. ह्यासाठी आपल्याला याची जी MRP दिसते पुस्तकाची जी MRP आहे याच्यामध्ये ती 450 रुपये आहे. तो 450 रुपये ह्या पुस्तकाची MRP आहे. त्याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये पोस्टल चार्ज ह्याच्यामध्ये 60 रुपये आहे की महाराष्ट्रामध्ये कुठेही आपण असाल तर आपल्याला त्याचा खर्च पोस्टसाठी लागणार आहे. तर असं आपण जर याची कॅल्क्युलेशन केली तर 510 रुपये टोटल ह्याचे होतात. तर आपल्याला हे पुस्तक मागवण्यासाठी या नंबरला, आपल्याला हा नंबर माझाच नंबर, या नंबरला आपल्याला ह्याचं ऑनलाईन पेमेंट आपल्याला करायचं. याच्यामध्ये जीपे किंवा फोन पे आपण या नंबरला पेमेंट केल्यानंतर आपल्याला याच नंबरला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा, तो पेमेंटचा स्क्रीनशॉट. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण शेअर करतो कारण ही माहिती महत्वाची इथून पुढची, म्हणजे पेमेंटचा स्क्रीनशॉट आल्यानंतर जे आपला ऍड्रेस येणार आहे ना, तो ऍड्रेस महत्वाचा आहे. कारण ते डिटेल ऍड्रेस असेल तर आपल्याला ते बुक लवकरात लवकर पोहोचवणार. तो ऍड्रेस मध्ये आपल्याला दिसतं इथं पॅरेंट्स नेम, पालकांचं नाव, त्याच्यामध्ये डिटेल ऍड्रेस पाठवायचा जो काय असेल आपला, त्याच्यामध्ये पिनकोड असला पाहिजे, त्यानंतर पिनकोड नंतर मोबाईल नंबर. तर असा डिटेल मेसेज आपला या नंबरला येणं आवश्यक आहे. हा आपला व्हॉट्सअपला तोच नंबर आहे 9209209907. तो आपल्या एवढे सगळे पॅरेंटिंग ग्रुप आहे, सगळ्याच ग्रुप मधील पालक या ठिकाणी आहेत. ते सर्व त्यांचे नंबर माझ्याकडे सेव्ह असतात. त्यांनी तर डायरेक्ट मेसेज केले की तो आम्हाला दिसणारच आहे. तो व्यवस्थितरित्या आपल्याला या नंबरला व्यवस्थित माहिती पाठवून देणं महत्वाचं आहे. पॅरेंट्स नेम, डिटेल ऍड्रेस, पिनकोड, मोबाईल नंबर आणि पेमेंट स्क्रीनशॉट. तर नंतर आपल्याला हे 5-6 दिवसामध्ये साधारण तिथून ते पोहोचवू शकतो. तो अशा प्रकारे नवोदय विद्यालयात तयारीसाठी हे बुक्स बाजारामध्ये अशा प्रकारचं बुक्स नाहीये किंवा जे स्पेशली आपल्याला पॅसेज साठी गाईड करतं. आणि जर आपण सहज विचारलं गेल्या वर्षीच्या पोरांना काय झालं तर ते एवढं सांगतील की सर आमचे 3-4 मार्क्स कमी पडले, पॅसेज मध्ये खूप मागे. तर नक्कीच हे बुक आपण ऑर्डर करण्यासाठी या नंबरला मेसेज करून ही क्लिअर माहिती पाठवा. आपल्या युट्यूब चॅनलवरती लक्षात घ्या, या सगळ्या परीक्षांची तयारी चालते. ते तुम्हाला माहित नसेल, नवोदय विद्यालय सैनिक स्कूल या प्रत्येक गोष्टीसाठी आपला ऑनलाईन लाईव्ह क्लास डेली चालू आहे. त्याचा प्रत्येक लेक्चर आपल्या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह सेक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर हा जो नंबर आहे माझा या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, हा नंबरवरती आपल्याला मेसेज करायचा आहे आणि हे बुक्स आपण ऑनलाईन मागवू शकता. आणि काही आपल्याला बाकी लाईव्ह क्लासेस बद्दल जर विचार असेल तर हा नंबर दिलेला आहे, या नंबरवरती आपण मेसेज करू शकता. तो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की आपण शेअर करा. भेटूया आपण अजून पुढच्या व्हिडिओमध्ये.